स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागण्या विचारात घेऊन औरंगाबाद शहर आणि परिसराकरिता एकात्मिक रस्ते विकास योजना आकाराला आली। 167 कोटी 80 लाख रुपयांच्या या योजनेला सरकारची 22 फेब्रुवारी 2001 ला मान्यता मिळाली। या योजनेत शहरातील 30 कामांचा समावेश करण्यात आला। मात्र 8 वर्ष होऊनही केवळ 4च कामं पूर्ण झालीत। ही विकासाची सर्व कामं पूर्ण करणं, त्यातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे। मात्र महापौरांना या कामाचा रीतसर विसर पडलाय। ही योजना किती रुपयांची आहे, किती कामं या योजनेत आहे हेच महापौरांना माहित नाहीये। की 2001 साली ही योजना सरकारने डिक्लेअर केली होती आणि संपूर्ण मराठवाड्याकरता 167 कोटी रुपयांचं पॅकेज आणि 167 कोटी रुपयांचे कामं आम्ही करू असं सरकारने सांगितलेलं होतं। त्याच्यामधला आमचा हा 4.25 चा वाटा होता। त्याच्यातला आम्ही ऑलरेडी 2 कोटी रुपये आम्ही कधीच दिलेले आहेत, पण अजूनही आमच्या शहरातलं एकही काम सुरू झालेलं नाही। आता जे मी सांगितलं आत्ताच्या आधीचं काम ते आता काल परवा सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही तर ऑलरेडी 2 कोटी रुपये देऊन बसलेलो आहोत। आमच्याकडनं काही अडचण नाही। उरलेले जे काही 2 कोटी रुपये आहेत, रस्ते विकास महामंडळाने कामं सुरू करायला आम्ही लगेच देऊन टाकू। पण रस्ते विकास महामंडळाने आमच्याकडनं वर्षापूर्वी 2 कोटी रुपये घेतलेले आहेत आणि शहरातलं एकही काम सुरू केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे आमच्याकडनं पैसे राहिलेत असं म्हणण्याचा काही विषयच नाही। त्यांना या योजनेविषयी माहित नसलं तरी मात्र निवडणुका जवळ आल्यावर याच योजनेची आठवणही झाली आहे। आपल्या वॉर्डमधील अमरप्रीत ते शाहनूर मिया दर्गा हा रस्ता या योजनेत असल्याचं आठवलं आणि हा रस्ता पूर्ण व्हावा म्हणून महापौर उपोषणाला बसणार होत्या हे विशेष। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, औरंगाबाद। औरंगाबाद एकात्मिक रस्ता योजनेतून औरंगाबादचा विकास किती झाला हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, कारण विकास कामांसाठी आलेला पैसा आणि खर्च झालेला पैसा यात 1 नाही 2 नाही तर तब्बल 28 कोटी 14 लाखांची तफावत आहे। शिवाय या योजनेतील 16 कामांचं भवितव्य टांगणीला आहे। डिसेंबर 2008 पर्यंत प्रगतीपथावर असलेल्या या योजनेवर आतापर्यंत 34 कोटी 65 लाख रुपये खर्च झाले। MSRDCला आतापर्यंत टोलनाक्यातून 41 कोटी 45 लाख रुपये मिळाले। नगर विकास विभागानं 35 कोटी दिले, महानगरपालिकेनं 2 कोटी दिले, तर MSRDCनं बँकेकडून 24 कोटीचं कर्जही घेतले। हे सर्व मिळून 102 कोटी 45 लाख MSRDCकडे होतात। फक्त 4 कामांसाठी 34 कोटी 65 लाख खर्च झाला, तर प्रगतीपथावर असलेल्या 5 कामांसाठी 39 कोटी 66 लाख रुपये खर्च झालाय। या दोघांची बेरीज होते 74 कोटी 31 लाख। मग MSRDCला विचारलं असता त्यांच्याकडे पैसे नाहीत, मग 28 कोटी 14 लाख गेलेत कुठे? MSRDCकडे IRDP मध्ये पैसे शिल्लकच नाहीये। आता परत 2 टोल नाके आमचे PWD कडे जाणार, नगर रोडचा ढोरेगाव नाका आणि पैठण रोडवरचा नक्षत्रवाडी नाका, आणि त्या नाक्याच्या बदल्यामध्ये आम्हाला PWD काही पैसे देणार आहे। ते पैसे आल्यानंतर आम्ही काही कामं जसं आता क्रांती चौकचं आम्ही फ्लायओव्हरचं काम सुरू करतोय। औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेसाठी गेल्या 7 वर्षापासून अशाच प्रकारच्या 3 टोल नाक्यावरून केला जातोय कोट्यावधी रुपयांचा पैसा गोळा, तोही सामान्य लोकांकडूनच। महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नसलेला नियम औरंगाबादमध्ये आहे, तो म्हणजे विकास कामं पूर्ण होण्याआधीच तो वसूल करण्याची पद्धत। गेल्या 7 वर्षांपासून इथं टोल वसूल केला जातोय। 2002 ला 15 रुपये असलेला टोल 2027 साली हलक्या वाहनांसाठी 75 रुपये एवढा होणार आहे। ट्रक बसचा तर वेगळाच। इतकं सगळं होऊनही औरंगाबाद वासियांची रोडवरील खड्ड्यातून सुटका झाली नाही। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पर्यंत आम्हाला असं वाटत होतं की हा सगळा पैसा सरकार खर्च करते, परंतु औरंगाबाद शहरामध्ये 3 टोल नाके बसवून शहराच्या विकासासाठी अशा प्रकारे निधी गोळा केला जातो, ही बातमी ऐकून सर्वसामान्य माणसाला केवढा मोठा धक्का बसेल हे तुम्ही माझ्याकडे बघून नक्की करू शकता। आणि एवढं असूनही औरंगाबाद शहराची दुर्दशा ज्याचं वर्णन करता येत नाही। कोणतीही योजना वाईट नसते, त्याचं यश आणि अपयश राबणाऱ्यांवर अवलंबून असतं। औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजना ही रस्ते सुधारण्यासाठी होती, मात्र ती खड्ड्यात जाण्याच्या मार्गावर आहे। या योजनेला खड्ड्यात घालणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना प्रत्येकालाच शिक्षा झाली पाहिजे। कृष्णा केंडे, स्टार माझा, औरंगाबाद। आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रात कुठेही कामाच्या आधीच टोल वसूल केला जात नाही, मात्र गेल्या 7 वर्षांपासून औरंगाबादच्या सामान्य नागरिकांकडून न झालेल्या याच विकासाच्या कामाचा टोल वसूल केला जातोय। औरंगाबाद एकात्मिक रस्ते योजनेतून विकास कमी आणि पैशांचा महाघोटाळा जास्त असं दिसून येत आहे। औरंगाबाद जालना रस्त्यावरील लाडगाव इथला उड्डाणपूल आणि वळणावरील उड्डाणपूल या दोन्ही कामांना 1988 मध्ये मंजुरी मिळाली होती। ही कामं 2000 साली पूर्ण झाली, तरीही या दोन्ही कामांचा 2001च्या एकात्मिक रस्ते योजनेत समावेश करून 14 कोटी रुपये देण्यात आले। 2001 साली आखण्यात आलेल्या रस्ते विकास योजनेच्या पैशातून ही रक्कम कशी देण्यात आली याचं उत्तर अधिकारी काय देत आहेत ते पहा। कारण ही कामं पूर्वीच झालेली होती, परंतु त्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच्यानंतर ही कामं IRDP मध्ये इन्क्लूड केली आणि त्याच्यामधनं त्याचं पेमेंट केलेलं, त्याच्यामुळे ती IRDP मध्ये चाललेली कामं।
या योजनेत औरंगाबाद महानगरपालिका, नगर विकास विभाग, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य तसंच लोकसभा सदस्यांनी आर्थिक सहभाग देण्याचं मंजूर केलं होतं. पण ऑक्टोबर 2004 मध्येच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाने आर्थिक सहभाग देणार नसल्याचं पत्र दिलं. महानगरपालिकेने प्रतिवर्षी 1,50,00,000 असे 3 वर्षात 4.5 कोटी देणं गरजेचं होतं. मात्र 8 वर्ष झाली तरी केवळ 2च कोटी जमा केलेत. नगर विकास विभागानं मात्र आपला निधी जमा केलाय. या योजनेसाठी विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांकडून दरवर्षी 20 लाखांप्रमाणे 3 वर्षात 1,20,00,000 आणि लोकसभा सदस्यांनी 50 लाख प्रतिवर्षीप्रमाणे 3 वर्षात 1.5 कोटी देणं गरजेचं होतं. मात्र विकासाच्या कामाचा श्रेय लाटण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकीय नेते चंद्रकांत खैरे, राजेंद्र दर्डा, कल्याण काळे आणि विधान परिषद सदस्यांनी 8 वर्षात एक दमडीही दिलेली नाही. या योजनेनुसार हा सर्व निधी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून MSRDCला परस्पर उपलब्ध करून द्यायला हवा होता. पण राजकीय दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. जबाबदार धंद्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. कारण कसं आहे, हे मॅचिंग ग्रांट जे मला किंवा जे काही लोकल शेअरिंग असतात, त्या लोकल शेअरिंग ज्यावेळी प्रोजेक्ट फुल फ्लोमध्ये येतात तर त्यावेळी त्यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. आम्ही देखील पूर्वीच बोललेलो आहोत की हे कशी येईल, कशी येईल जबाबदार कोणाला पकडलं. आता हे घेऊ नका प्लीज. औरंगाबाद एकात्मिक रस्ते योजनेतील 30 पैकी फक्त 4 कामं पूर्ण झाली आहेत आणि अजून 5 कामं सुरू आहेत. उरलेल्यांपैकी 5 कामं वगळण्याचा प्रस्ताव आहे. तरीही अजून 16 विकास कामांचं काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. औरंगाबादचे रस्ते सुधारण्यासाठी एकात्मिक रस्ते विकास योजना आली खरी, पण ती कधी खड्ड्यात गेली हे कळालंच नाही. याला जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना याची जाणीव झालीच पाहिजे. कॅमेरामन धनंजय आणि सुभाष वाघोलेसह कृष्णा केंडे, स्टार माझा, औरंगाबाद. औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेत एकूण 30 कामांचा समावेश आहे. यातील 4 कामं पूर्ण झाली आहेत, 5 कामं प्रगतीपथावर आहेत, तर उरलेल्या कामांचं काय असा प्रश्न विचारला जातोय. नेमक्या कोणत्या योजनांचा यात समावेश आहे, एक नजर टाकूयात. औरंगाबाद शहर एकात्मिक रस्ते विकास योजना पूर्ण झालेली कामं आपण बघतो आहोत. औरंगाबाद जालना रस्त्यावर लाडगाव इथं रेल्वे उड्डाणपूल, झालटा वळण मार्गावरती रेल्वे उड्डाणपूल, त्याचबरोबर औरंगाबाद नगर ते तिसगाव लासूर स्टेशन मार्ग. ही सर्व पूर्ण झालेली कामं आहेत. प्रगतीपथावरती असलेली कामं पाहूयात. जळगाव वळण रस्ता, औरंगाबाद पैठण मार्ग, जळगाव टी पॉइंट ते हर्सुल टी पॉइंट मार्ग, मौलाना आझाद महाविद्यालयाच्या मागचा उड्डाणपूल. आणि इतर कामं, चिखलठाणा वळण रस्ता, बीड वळण मार्गास सर्व्हिस मार्ग बांधणं, झालटा वळण मार्गाचं चौपदरीकरण करणं, शेंद्रा औद्योगिक वसाहत ते चिखलठाणा रस्त्याचं चौपदरीकरण करणं, त्याचबरोबर गंगापूर फाटा ते वाळूज रस्ता, क्रांती चौकातील उड्डाणपूल, हॉटेल अमरप्रीत ते बीड वळण मार्ग, संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूल, पैठण लिंक मार्ग, महावीर चौक उड्डाणपूल, 7 हिल ते शिवाजीनगर मार्ग, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल, शिवाजी पुतळा ते बीड वळण रस्ता, मोंढा नाका उड्डाणपूल, जळगाव टी पॉइंट उड्डाणपूल, मुख्य बस स्थानकासमोरील सबवे, नागेश्वरी वाडी पूल, त्याचबरोबर वरद सावरकर, खोकडपुरा, लक्ष्मण चावडी चौक रस्ता, जालना रस्त्यावरचा सबवे, नगर नाका ते गोळेवाडी फाटा मार्गाचं चौपदरीकरण, त्याचबरोबर औरंगाबाद नगर मार्गावर नवीन उड्डाणपूल. अशा प्रकारची ही इतर कामं आहेत. आपण बघितली कामं पूर्ण झालेली आणि त्याचबरोबर प्रगतीपथावर असलेली, आणि जी इतर कामं योजनेत आहेत ती देखील पाहिली. या बातमीबरोबर स्टार सिटीमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. आणखी काही घडामोडी जाणून घेऊया. पाहत रहा स्टार माझा.